आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून भारताची पाकिस्तानला नोटीस। आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणार 100 चित्ते। अमित शहा यांच्या दौऱ्यातून भाजपच्या प्रचाराचा अघोषित शुभारंभ। रौप्य महोत्सवी रथयात्रेने डोळ्यांचे पारणे फेडले। भाजप रयत मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सभेची तयारी पूर्ण। तारांगण संस्थेतर्फे हळदी कुंकू समारंभ उत्साहात। वादग्रस्त लेखक के भगवान यांच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीचा मोर्चा। RL लॉ कॉलेजमध्ये राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन। नवजीवन फाउंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा। मराठा मंडळ संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा। BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। सप्टेंबर 1960 च्या हिंदू जल करारात सुधारणा करण्यासाठी भारताने पाकिस्तानला नोटीस पाठवली आहे। या कराराच्या अंमलबजावणीबाबत पाकिस्तानच्या ताठर भूमिकेमुळे ही नोटीस बजावल्याचे सरकारी सूत्रांनी शुक्रवारी सांगितले। ही नोटीस 25 जानेवारी रोजी सिंधू जल व्यवस्थापन आयुक्तांमार्फत पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले। 19 सप्टेंबर 1960 रोजी झालेल्या या करारातील बदलाची प्रक्रिया सुरू करता यावी यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे। सूत्रांनी सांगितले की करारातील बदलानंतर 90 दिवसात पाकिस्तानला उभयपक्षीय सरकारी पातळीवर चर्चा करण्याची संधी मिळावी हा या नोटीस देण्याचा उद्देश आहे। गेल्या 62 वर्षात पाकिस्तानकडून झालेल्या अनुभवांचा उपयोग या करारातील बदल ठरवण्यासाठी केला जाऊ शकतो। 9 वर्षांच्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने 1960 मध्ये या करारावर स्वाक्षरी केली होती। या करारावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये जागतिक बँकही होती। सूत्रांनी सांगितले की पाकिस्तानसोबत झालेल्या सिंधू जल कराराच्या अंमलबजावणीस एक जबाबदार भागीदार म्हणून भारताचे खंबीर समर्थन आहे। मात्र सिंधू जल करार तरतुदी आणि अंमलबजावणीवर पाकिस्तानच्या कृतींमुळे विपरीत परिणाम झाला। त्यामुळे भारताला त्यात सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस पाठवणे भाग पडले। आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणार 100 चित्ते। नामिबियानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून 100 चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत। या संदर्भात भारत सरकार आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलाय। गुरुवारी पर्यावरण विभागाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी नामिबियातून 8 चित्ते भारतात आणण्यात आले होते। यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियापासून 8 चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले होते। महत्त्वाचं म्हणजे या 8 चित्त्यांपैकी एका चित्त्याची प्रकृती सध्या बिघडली आहे। साशा नावाच्या या चित्त्याला किडनीमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती आहे। सोमवारी नियमित तपासणी दरम्यान साशाला थकवा आणि अशक्तपणाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती। अमित शहा यांच्या दौऱ्यातून भाजपच्या प्रचाराचा अघोषित शुभारंभ। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याने भारतीय जनता पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे। शनिवारी झालेल्या विविध कार्यक्रमांना अमित शहा यांनी उपस्थिती लावली आणि भाजपच्या आगामी काळातील निवडणुकींसाठी प्रचाराचा अघोषित शुभारंभ केला। या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे। प्रामुख्याने बेळगाव ग्रामीण, बैलहोंगल आणि खानापूर या मतदारसंघांसाठी अमित शहा यांची सभा विशेष बळ देणारी ठरेल असा विश्वास भाजप वर्तुळात व्यक्त होऊ लागलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हुबळी येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वागत केले। त्यानंतर हुबळी येथील विविध कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला। त्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील MK हुबळी येथे जाहीर सभा घेतली। त्याचबरोबर भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करून आगामी रणनीतीवर मार्गदर्शन केलं असल्याचे पक्षातील काही नेत्यांनी सांगितले। हुबळी येथील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ हुबळीच्या अमृत महोत्सव सोहळ्याला केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली। यावेळी बोलताना शहा म्हणाले, गेल्या 75 वर्षात संस्थेने तंत्रज्ञान शिक्षणासाठी जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून स्वतः
स्वतःची ओळख निर्माण केली आहे। येथील हुशार विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे नवीन शैक्षणिक धोरण हे संरचित पद्धतीने वाचनासोबतच खेळांवर भर देणारा सर्वसमावेशक बदल आहे, असेही त्यांनी सांगितले। रौप्य महोत्सवी रथयात्रेने डोळ्याचे पारणे फेडले। श्रीकृष्ण भक्तीच्या रसामध्ये न्हावून निघालेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत इस्कॉनची रौप्य महोत्सवी रथयात्रा काढण्यात आली। या रथयात्रेने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले। त्याचप्रमाणे भक्तांच्या उत्साहाचे अपूर्व दर्शन या रथयात्रेतून घडले। येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 25वी हरे कृष्ण रथयात्रा शनिवारी सुरू झाली। दुपारी 1 वाजता धर्मवीर संभाजी चौकातून या रथयात्रेस प्रारंभ झाला। या रथयात्रेत दरवर्षीप्रमाणेच यंदाही देशाच्या विविध भागातून आणि खास करून बेळगाव जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले भाविक सहभागी झाले होते। विविध ठिकाणी या सर्वांना सरबत, फळे वितरित करण्यात आली। तसेच रथावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली। रथयात्रेच्या उद्घाटन प्रसंगी इस्कॉनचे ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रमाऊली स्वामीजी, बेळगाव विभागाचे प्रमुख भक्ती रसामृत स्वामीजी यांच्यासह आमदार अनिल बेनके, भाजप नेते शंकरगौडा पाटील, माजी नगरसेवक गुंडू मास्तमर्डी आणि इतर नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते। रथयात्रेमध्ये श्रीकृष्ण जीवनाचे दर्शन घडविणारे विविध चित्ररथ सहभागी झाले होते। त्याचबरोबर या यात्रेसमोर आकर्षक रांगोळी काढून रथयात्रेचे स्वागत करण्यात येत होते। सुरुवातीला इस्कॉनच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत रथयात्रेस हिरवा बावटा दाखवल्यानंतर उपस्थित असलेल्या हजारो भक्तांकडून रथ ओढण्यास प्रारंभ करण्यात आला। भव्य रथामध्ये राधाकृष्ण आणि गीताई गौर भगवान यांच्या मूर्ती होत्या। संभाजी चौक, कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली मार्गे कपिलेश्वर ओव्हरब्रिजवरून ही रथयात्रा शहापूरमधून नाथपै सर्कल, कंकणवाडी कॉलेज मार्गे गोवा वेस्टला पोहोचली। तिथून इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळ मंदिराच्या परिसरात सायंकाळी 6:30 वाजता पोहोचली। त्यानंतर तेथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। भाजप रयत मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सभेची तयारी पूर्ण। भाजप रयत मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा येत्या 29 आणि 30 जानेवारी रोजी बेळगावात होणार आहे। या सभेसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता भाजप राष्ट्रीय मोर्चाचे अध्यक्ष राजकुमार चहर आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री BS येडियुराप्पा हे बेळगावात येत आहेत। तसेच याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे। यासाठी संपूर्ण कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे। अशोकनगर येथील हॉटेल मयूर प्रेसिडेन्सी येथे ही सभा होणार आहे, अशी माहिती खासदार इराण्या कडाडी यांनी दिली। राष्ट्रीय कार्यकारिणीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते होणार आहे। उद्घाटन कार्यक्रमास भाजपचे राष्ट्रीय संघटना प्रधान कार्यदर्शी BL संतोष यांच्यासह राज्याचे कृषी मंत्री PC पाटील आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। तारांगण संस्थेतर्फे हळदी कुंकू समारंभ उत्साहात। तारांगणतर्फे दिनांक 27 रोजी सिद्धनाथ जोगेश्वर मंदिर, पाटील गल्ली येथे हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून बालिका आदर्शच्या माजी मुख्याध्यापिका आणि प्रसिद्ध लेखिका आशाताई रतनजी आणि प्रसिद्ध मेहंदी डिझायनर म्हणून ख्याती मिळवलेल्या संजना शिग्गीहळी या उपस्थित होत्या। सुरुवातीला नामदेव महिला मंडळाच्या भगिनींनी भजन सादर केले। त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। तारांगणच्या अध्यक्ष अरुणा गोजे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी राधा लोकुर यांनी स्वागत गीत सादर केले। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी तारांगणच्या अध्यक्ष अरुणा गोजे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख व्याख्यात्या आशाताई रतनजी यांनी महिलांचे वाचन विश्व या विषयावर मार्गदर्शन केले। वादग्रस्त लेखक के भगवान यांच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीचा मोर्चा। वादग्रस्त लेखक के भगवान यांनी श्री प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे। यापूर्वी देखील भगवान यांनी अशीच आक्षेपार्ह विधाने केल्याने राज्यात अनेक ठिकाणी प्रकरण दाखल करण्यात आले होते। पुन्हा त्यांनी वादग्रस्त विधान केले असल्यामुळे त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे। हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक ऋषिकेश गुर्जर यांनी या संदर्भात माहिती दिली। यावेळी रवी कोकितकर, पंकज घाडी, मल्लिकार्जुन गुडगी, विजय होंडत, सदानंद मासेकर, अक्काताई सुतार, मिलन पवार, काशीनाथ शेट्टी, सुधीर हेरेकर, उज्ज्वला गावडे, सविता बोंगाळे आदी उपस्थित होते। आक्षेपार्ह असं वक्तव्य जे आजपर्यंत करत आलेले आहेत आणि त्यांच्यावरती केसेस पण झालेल्या आहेत, तरी देखील ते वक्तव्य त्यांनी माफी मागून कोर्टाकडनं जामीन घेऊन देखील आज त्यांचं जे वक्तव्य आहे, त्यांची जे जीभ हिंदू देवी देवतांच्याबद्दल जे सुटत आहे ते त्यांनी थांबवत नाही आहेत। हे कुठंतरी हिंदू देवी देवतांच्याबद्दल जाणूनबुजून एक प्रकारचं चुकीचं शब्द वापरणे, हिंदू ग्रंथांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणे, हे त्यांच्या एक प्रसिद्धीसाठी
जे चालविलेलं खटाटोप असं आम्हाला वाटतंय, पण प्रसिद्धीसाठी एवढंच न राहता आमच्या हिंदू देवीदेवतांच्यावरती आज प्रभू श्रीरामांच्यावरती जे अश्लीलप्रमाणे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं, म्हणत साफ चुकीचं आहे. आम्ही पूर्णपणे त्याचा निषेध करत आहोत. RL लॉ कॉलेजमध्ये राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन. येथील कर्नाटक लॉ सोसायटी संचलित राजा लखमगौडा लॉ कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन शनिवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. राज्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. त्यांनी उद्घाटनपर भाषणात बोलताना कायद्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष अनंत मंडगी हे होते. तसेच व्यासपीठावर कॉलेज व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष प्रसाद सावकर आणि चेअरमन MR कुलकर्णी हे होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद कठावी, संस्थेचे सचिव SV गणाचारी, विवेक कुलकर्णी, समीना बेग, सतीश अनिखिंडी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर AH हवालदार यांनी उपस्थितांचे स्वागत करून परिषदेच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या प्रार्थनेने आणि दीप प्रज्वलनाने झाली. या परिषदेमध्ये देशभरातील विविध कायदा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. नवजीवन फाउंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा. शनिवार खूट येथील महादेव आर्केड येथे नवजीवन फाउंडेशन आणि नवजीवन हॉस्पिटलच्या वतीने 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जलतरण प्रशिक्षक उमेश कलघडगी हे शारीरिकदृष्ट्या अपंग मुलांना मोफत प्रशिक्षण देणारे कोहिनूर यांचा त्यांच्या विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट निस्वार्थ प्रशिक्षणासाठी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदके विजेते सर्व विजेते यांचा सत्कार करण्यात आला. अनिकेत पिळणकर, श्रीकांत देसाई, सिमरन गौंडळकर, पृथ्वी आणि प्रज्वल, शरण्य कंबार, अमन सुंगार आणि उमेश खाडे यांचा सत्कार पार पडला. अध्यक्ष डॉक्टर सतीश R चौलीगर, आकाश होसमनी, गीता होसमनी, प्रवीण नायकर, डॉक्टर स्वप्ना चौलीगेर, RM चौलीगेर, सिद्धरामनगौडा पाटील, बसवराज चौलीगर, बसवंत करणवी, डॉक्टर बेनके, नवजीवन फाउंडेशन टीम, नवजीवन हॉस्पिटलचे कर्मचारी, महादेव आर्केड रहिवासी यावेळी उपस्थित होते. मराठा मंडळ संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा. मराठा मंडळ संस्थेच्या कंपोजिट ज्युनियर कॉलेज, सेंट्रल हायस्कूल आणि जिजामाता हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष डॉक्टर राजश्री नागराजू यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर शांततेचे प्रतीक म्हणून अध्यक्षांच्या हस्ते आकाशात कबुतरे उडवण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि सारे जहां से अच्छा हे गीत सादर केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू यांचे स्वागत उपप्राचार्य LN शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक दिनकर ओळकर, विनायक घसारी हे उपस्थित होते. त्यांचे स्वागत जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक ND पाटील यांनी केले. त्यानंतर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा पवार यांनी केले. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुती गली बेलगाम. मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत.
भारत विकास परिषद आणि भारतीय विचार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला स्वामी विवेकानंद यांच्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। प्रमुख अतिथी म्हणून श्री रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामी मोक्ष आत्मानंदजी महाराज उपस्थित होते। व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष विनायक घोडेकर आणि संस्थापक अध्यक्ष प्राचार्य VN जोशी उपस्थित होते। प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। विनायक मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम प्रस्तुत केले। अध्यक्ष विनायक घोडेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले। पांडुरंग नायक यांनी स्वामीजींची ओळख करून दिली। त्यानंतर स्वामी मोक्ष आत्मानंद यांचे स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर उद्बोधक व्याख्यान झाले। विवेकानंदांचे अनेक किस्से त्यांनी कथन केले। ध्यानधारणेचे महत्त्व सांगून उपस्थितांना अमूल्य मार्गदर्शन केले। पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांच्या फोन इन उपक्रमाला उत्तम प्रतिसाद। जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांच्या फोन इन उपक्रमाला जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे। 45 मिनिटात 51 जणांनी फोन करून समस्या मांडल्या। यामध्ये बेळगाव जिल्ह्यासह पोलीस आयुक्तांच्या व्याप्तीत येणाऱ्या नागरिकांनी समस्या मांडल्या। बेकायदा मद्य विक्री चोरी प्रकरणांच्या तपासणीची मागणी, दुधात होणारी भेसळ, बेपत्ता झालेल्यांच्या तपासणीची मागणी, चोरी प्रकरणांचा तपास, पोलिसांकडून तक्रार घेण्यास एकादाच मटका, KSRT बाबत तक्रारी मांडण्यात आल्या। पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन संबंधित पोलीस स्थानकांना सूचना केली आहे। ग्रामीणमधील व्यायामशाळांना साहित्य वाटप। ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावातील व्यायामशाळांना व्यायामाच्या साहित्याचे वितरण करण्यात आले। आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निधीतून साहित्य पुरवण्यात आले। विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। आमदार हट्टीहोळी म्हणाले, ग्रामीण भागातील युवकांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे काम करण्यात येत आहे। युवकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी व्यायामशाळा आवश्यक आहेत। याचा उपयोग युवकांनी करून घ्यावा। युवकांनी व्यवसायापासून लांब राहावे। आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। यावेळी सुळगा येळूर, सुळगा हिंडलगा, बिजगर्णी, बाळेकुंद्री खुर्द, सामरा कुकडोळी, सुळेभावी, अतिवाड, तुरमुरी येथील युवकांना व्यायामाच्या साहित्याचे वितरण करण्यात आले। प्राध्यापक बसवराज कोळुचे यांना PhD। दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे कॉलेज ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विभागाचे प्राचार्य बसवराज कोळुचे यांना श्री स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून वाणिज्य विभागातून PhD पदवी प्राप्त झाली आहे। एन अप्रेझल ऑफ प्रॉब्लेम्स अँड प्रोस्पेक्टस ऑफ HRM कंपॅरिझन ऑफ लातूर अँड बेलगाम हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता। त्यांना डॉक्टर RV घाटगे शिवाजी विद्यालय रेणापूर यांचे मार्गदर्शन, तर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, गव्हर्निंग काउन्सिल सदस्यांचे प्रोत्साहन लाभले आहे। रिंग रोड संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समिती शिष्टमंडळाने घेतली नितीन गडकरींची भेट। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने शनिवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। सीमा भागातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जात आहेत। याचबरोबर अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याचे औचित्य साधून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी सकाळी गडकरी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली। यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सेक्रेटरी ॲडव्होकेट MG पाटील, शिवाजी सुंडकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघडगी आदी उपस्थित होते। नवहिंद क्रीडा केंद्रातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा। नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूरतर्फे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। यावेळी नवहिंद भवन येळ्ळूर येथे अध्यक्ष श्री शिवाजी सायनेकर यांनी प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि तिरंगा ध्वजारोहण केले। नवहिंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्री उदय जाधव आणि महिला प्रबोधन केंद्राच्या सदस्या उज्ज्वला मानकोजी यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती सांगितली। यावेळी नवहिंद क्रीडा केंद्राचे सदस्य, नवहिंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री संभाजी कणबरकर, संचालक आणि कर्मचारी, न्यू नवहिंद मल्टीपर्पज मल्टी स्टेट सोसायटीचे चेअरमन श्री दशरथ पाटील, व्हाईस चेअरमन श्री NB जाधव, संचालक आणि कर्मचारी वर्ग, प्रियदर्शनी नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीच्या चेअरपर्सन सौ माधुरी पाटील, व्हाईस चेअरपर्सन सौ सुरेखा सायनेकर, संचालिका आणि कर्मचारी वर्ग, तसेच नवहिंद प्रबोधन केंद्राच्या अध्यक्षा सौ शुभांगी पाटील आणि सदस्य आदी प्रजासत्ताक दिन सोहळ्यास हजर होते। महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांची सुनावणी लांबणीवर।
कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महामेळावा आयोजित करून सरकार विरोधात प्रक्षोभक भाषण केले. 2 भाषिकात तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखालील सुनावणी लांबणीवर पडली असून ही सुनावणी 13 मार्च रोजी होणार आहे. कर्नाटकच्या विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने 2016 आणि 2017 साली महामेळाव्याचे आयोजन केले होते. या महामेळाव्यात सरकार विरोधात प्रक्षोभक भाषण केले. 2 भाषिकात तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्यात मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किनेकर, दिगंबर पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, निंगोजी हुद्दार, विकास कलघडगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जेएमएफसी 4थ्या न्यायालयात आज सुनावणी झाली. पुढील सुनावणी 13 मार्च रोजी होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिर्जे काम पाहत आहेत. हिंडलगा गोळीबार प्रकरणी आणखी एकाला अटक. हिंडलगा येथील श्रीरामसेना जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी कॅम्प पोलिसांनी शुक्रवारी कारवाई करून आणखी एकाला अटक केली. विवेक चंद्रकांत पाटील, वय 27, राहणार तांगडी गल्ली असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वी 3घांना अटक करण्यात आली आहे. हिंडलगा येथे दिनांक 7 जानेवारी रोजी रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये ते जखमी झाले होते. या प्रकरणी आतापर्यंत 4घांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अभिजित चव्हाण, राहुल आणि ज्योतिबा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मटी अधिक तपास करीत आहेत. विजय मारुती पाटील यांचे निधन. ऋषी गल्ली, गांधीनगर येथील रहिवासी विजय मारुती पाटील, वय 47 यांचे दिनांक 28 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, 2 बहिणी असा परिवार आहे. नागेंद्र रामजी अतिवाडकर यांचे दुःखद निधन. मूळचे आंबेवाडी आणि सध्या विजयनगर येथील रहिवासी आणि सुप्रसिद्ध रेल्वे कॉन्ट्रॅक्टर नागेंद्र रामजी अतिवाडकर, वय 88 यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने आज पहाटे 7 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 विवाहित कन्या, 2 चिरंजीव, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर शिवाजी अतिवाडकर आणि अनिल अतिवाडकर यांचे ते वडील होत. ते समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. भाऊराव काकतकर महाविद्यालयाला खो खो स्पर्धेचे विजेतेपद. राणी चन्नम्मा विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद भाऊराव काकतकर महाविद्यालय संघाने निर्विवादपणे जिंकले. ही स्पर्धा शिवानंद महाविद्यालय कागवाड येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत उपांत्य फेरीत भाऊराव काकतकर महाविद्यालय संघाच्या महिला खो खो संघाने सरकारी महाविद्यालय गोकाक संघाचा 10-2 असा गुणांनी पराभव केला. अंतिम फेरीत भाऊराव काकतकर महाविद्यालय संघाने SR कंठी महाविद्यालय मुधोळ संघाचा 17-2 असा एकतर्फी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेतून भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या संध्या चौगुले, अंकिता पाटील, श्रेया मायान्नाचे, ऋतुजा पाटील, वैष्णवी कुंभार, निशा सुळे भाविकर या 6 खो खो पटूंना युनिव्हर्सिटी ब्ल्यू हा किताब बहाल करण्यात आला. वरील 6 खो खो पटूंची बेंगळूर येथील अलायन्स विद्यापीठ आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या दक्षिण विभागीय आंतर विद्यापीठ खो खो स्पर्धेसाठी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली आहे. वरील सर्व खो खो पटूंना भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SN पाटील, प्राध्यापक AS पाटील, क्रीडा प्राध्यापक सूरज पाटील यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभत आहे. कुंडलचे कुस्ती मैदान उद्या भरणार. पावसामुळे रद्द झालेले कुंडलचे कुस्ती मैदान दिनांक 29 रोजी भरणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड यांनी बैठकीत दिली. या कुस्ती मैदानाचे हे 100वे वर्ष आहे. त्यानिमित्त देशातून अनेक नामवंत मल्ल आणि कुस्ती शौकीन उपस्थित राहणार आहेत. मैदानात अनेक चटकदार कुस्त्या होणार आहेत. गौरव मच्छवाडा, अजय गुज्जर, किरण भगत, माऊली जमदाडे, पृथ्वीराज पाटील, मोनू खुराना, बाला रफिक, मोनू दहिदा, दीपक कंगरान, भारत मदने, कार्तिक काटे, दादा शेळके, माऊली कोकाटे, लवप्रीत यासह नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अनेक मल्ल उपस्थित राहणार आहेत. कुस्ती शौकीनांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. कुंडल ही क्रांतिकारांची भूमी आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या काही स्वातंत्र्य सैनिकांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या मैदानाचे हे 100वे वर्ष आहे. मंडळातील आधीच्या पिढीने सातत्य राखले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीला वसंतमामा जाधव, श्रीकांत लाड, राजेंद्र लाड, हैबतराव लाड, विलास एडके, विष्णुपंत लाड, श्रीकांत माने आदी उपस्थित होते. अरिहंत चषक व्हॉलीबॉल स्पर्धा उद्यापासून. कुन्नूर येथील दत्त शूटिंग व्हॉलीबॉल क्लबतर्फे अरिहंत उद्योग समूहाच्या सहकार्याने रविवार दिनांक 29 रोजी दुपारी 2 वाजता अरिहंत चषक शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील 16 संघ सहभागी होत आहेत. 30 रोजी रात्री स्पर्धेचा अंतिम सामना आणि बक्षीस वितरण होणार असल्याची माहिती युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. उत्तम पाटील म्हणाले, स्पर्धेमध्ये दिल्ली, पंजाब, मुंबईतील आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील खेळाडूंची राहणे आणि जेवणाची व्यवस्था केली
केली आहे। प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरीसह सुविधा पुरवल्या जाणार आहेत। 2 दिवस स्पर्धा चालणार असून विजेत्यांना अनुक्रमे 21,000, 15,000 आणि 10,000 रुपये बक्षीस आणि सहभागी संघांना येण्या-जाण्यासह मानधन देण्यात येणार आहे। या स्पर्धेचे उद्घाटन उत्तम पाटील यांच्या हस्ते होणार आहे। स्पर्धेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। राज्य शूटिंग व्हॉलीबॉल संघाचे कॅप्टन नायकू भोसले यांनी या खेळास युवा नेते उत्तम पाटील यांच्यामुळे ऊर्जितावस्था मिळाल्याचे सांगितले। यावेळी विलास पाटील, शिवाजी निकम, तानाजी शेंडगे, पोपट जाधव, दिग्विजय पाटील, माणिक कांबळे, महेंद्र जाधव, मीनाक्षी तावदारे, चेतन मगदूम, रजनीकांत जाधव, गोटू नागराज, रवी मगदूम, शिवाजी निरुखे, दीपक पाटील, राजेंद्र खराडे, वरुण कुलकर्णी, संतोष कोळी, सागर खोत, शंकर ढंग, राजेंद्र खराडे, रामा खराडे आदी उपस्थित होते। ग्रामीणमधील व्यायामशाळांना साहित्य वाटप। ग्रामीणमधील व्यायामशाळांना साहित्य वाटप। ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावातील व्यायामशाळांना व्यायामाच्या साहित्याचे वितरण करण्यात आले। आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निधीतून साहित्य पुरवण्यात आले। विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। आमदार हट्टीहोळी म्हणाले, ग्रामीण भागातील युवकांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे काम करण्यात येत आहे। युवकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी व्यायामशाळा आवश्यक आहे। याचा उपयोग युवकांनी करून घ्यावा। युवकांनी व्यवसायापासून लांब राहावे। आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। यावेळी सुळगे अळूर, सुळगे हिंडलगा, बिजगर्णी, बाळेकुंद्री खुर्द, सामरा, कुकडोळी, सुळेभावी, अतिवाड, तुरमुरी येथील युवकांना व्यायामाच्या साहित्याचे वितरण करण्यात आले। कल्लर, युवराज कदम, गंगन्ना, नागेश देसाई, मनोहर बेळगावकर, महेश सुगणनावर, इस्माईल अतार, बेळवटकर, सातेरी, बसवराज मॅगोटी, अरविंद पाटील, रघुनाथ खांडेकर, कल्लाप्पा रामचन्नावर, भागण्णा नरोटी, निलेश चंदगडकर आदी उपस्थित होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।